बालभारती या पुस्तकाच्या अंतर्गत मराठी कविता सादरीकरण बी आर जाधव, मराठी विषय शिक्षक, जवाहर नवोदय विद्यालय शेगाव, जिल्हा बुलढाणा. जी कविता आपण आज अभ्यासणार आहोत त्या कवितेचं शीर्षक आहे गोमू माहेरला जाते. आणि या कवितेचे कवी आहेत गदी माडगुळकर. गदी माडगुळकर हे आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. गदी माडगुळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. गदी माडगुळकर भावकवी आहेत. त्यांच्या काव्यांवर संत काव्य आणि शायरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत. साहित्य म्हणलं तर जोगिया, वैशाख, पुरिया इत्यादी गीत संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. गीत गोपाल, गीत सौभद्र ही काव्य निर्मिती प्रसिद्ध. त्यांची प्रसिद्ध कादंबरी म्हणजे कृष्णाची करंगळी, आकाशाची फळे इत्यादी साहित्य त्यांचं प्रसिद्ध आहेत. तर ऐकूया आपण त्यांची कविता गोमू माहेरला जाते. गोमू माहेरला जाते हो नाकवा, गोमू माहेरला जाते हो नाकवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. दावा कोकणची निळी निळी खाडी, दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. भगवा आबोली फुलांचा ताटवा, भगवा आबोली फुलांचा ताटवा, होईच्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाकवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची जवळून मापवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाकवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. सोडून दे रे खोड्या साऱ्या, सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिड रे अवखळ वाऱ्या, शिड शिडात अवखळ वाऱ्या, शिड शिडात अवखळ वाऱ्या. धनी धरणीला गलबत टेकवा, धनी धरणीला गलबत टेकवा, होयच्या गोवाला कोकण दाखवा, च्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाकवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा.
आता आपण बघूया या कवितेचं अर्थ कसा दिलेला आहे कवीने या ठिकाणी. कवी असं म्हणतात की ही गोमू नावाची जी महिला आहे ही तिच्या माहेरी जायला निघालेली आहे आणि तिच्याबरोबर तिचे यजमानसुद्धा आहेत, पतिदेवसुद्धा आहेत आणि त्यांना हा कोकणचा निसर्गरम्य परिसर दाखवा असं त्या नावाड्याला ते सूचना करत आहे. कोकणचा प्रदेश तसा निसर्गरम्य आहेच, तर त्याच्यामध्ये नेमकं आणखी काय काय महत्त्वाचं आणि चांगलं काय काय ते दाखवण्याच्या संदर्भामध्ये कवी त्या नावाड्याला सूचना देत आहेत. जसं की काय दाखवा, तर कोकणातली जी निळी निळी खाडी आहे ती दाखवा. त्याचबरोबर या खाडीच्या दोन्ही किनाऱ्याला जे निळी निळी जे दोन्ही तीराला जे हिरवी हिरवी झाडी आहेत ते सुद्धा दाखवा. झाडं झुडपं कसे निसर्गरम्य आणि सुंदर दिसतात ते दाखवा गोमूच्या यजमानांना, असं कवीचं म्हणणं आहे त्या नावाड्याला. भगवा आबोली फुलांचा ताटवा. ताटवा या शब्दाचा अर्थ आहे मांडव. भगव्या रंगाचे जे फुलं आहेत अबोली रंगाचे, त्यांचा मांडव सुद्धा अतिशय उठून दिसतो, ते सुद्धा या गोमूच्या यजमानांना दाखवा असं कवी त्या नावाड्याला सूचना करत आहेत. जसं हा निसर्गरम्य परिसर जसा सुंदर वाटतो तसंच या कोकणातली माणसं सुद्धा सुंदर आहेत, साधी भोळी आहेत, शुद्ध अंतःकरणाची आहेत. हे सांगताना काय म्हणतात, ते कोकणातली माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. त्यांचं मन काळीज म्हणजे हृदय, अंतःकरण शुद्ध आहे. जसं की नारळामध्ये पाणी शुद्ध पाणी असतं त्याप्रमाणे त्यांचे मनसुद्धा शुद्ध आहेत. आणि ही माडाची झाडं इतकी आहेत की अगदी जवळून त्यांची उंचीसुद्धा आपल्याला मोजता येऊ शकते. ते म्हणतात की उंची माडांची जवळून मापवा. मापवा म्हणजे मोजा. मापवा या शब्दाचा अर्थ लिहून घ्या, मोजणे, मापणे. शेवटच्या कडव्यामध्ये ते काय सांगतात कवी, त्या वाऱ्याला सूचना करतात की वाऱ्या, अवखळ वाऱ्या, नटखट वाऱ्या, सोडून दे रे खोड्या साऱ्या, सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिड रे अवखळ वाऱ्या. शिडात म्हणजे त्या नावेला योग्य दिशेला घेऊन जाण्यासाठी एक कापडाचा एक तंबूसारखा भरलेला असतो ना, त्याला शिड असं म्हणतात. वारा त्याच्या शिरला म्हणजे त्या नावेला दिशा मिळते. तर ते वाऱ्याला सूचना करतात की ही नाव जी आहे तू योग्य ठिकाणी घेऊन चल. शिडात शिड रे अवखळ वाऱ्या. आणि ही जी नौका आहे ही योग्य ठिकाणी पोहोचव. यासाठी ते सांगतात की धनी धरणीला गलबत टेकवा. धनी धरणीला गलबत टेकवा. धरणी भूमी, भूमीला म्हणजे योग्य ठिकाणी हे नाव, ही नौका थांबव असं कवी या कवितेतून आपल्याला सांगतायत. आणि ह्या गोमूच्या यजमानांना कोकण दाखवण्याविषयी नावाड्याला ते सूचना करतात. कवितेचा अर्थ आपल्या लक्षात आला असेल असं मी गृहीत धरतो. आता या कवितेवरती काही स्वाध्याय आहेत ते तुम्हाला पुस्तकाच्या साहाय्याने पूर्ण करायचे आहेत. ह्याच्यातला पहिला प्रश्न जो आहे तक्ता पूर्ण करा. तक्त्यामध्ये काय काय गोष्टी आहेत तर कवितेचे कवी, कवितेची भाषा, कवितेचा विषय, कवितेतील पात्र म्हणजे कोण पात्र याच्यामध्ये आहेत, जसं की गोमू आहे, आणखी कोण आहे ते तुम्ही त्यात सांगायचं आहे. कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी, कोणकोणत्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे कवितेमध्ये ते सांगायचं आहे. असा हा पहिला स्वाध्याय आहे. दुसरा स्वाध्याय
कवितेच्या आधारेच तुम्ही ते लिहायचं आहे की कोकणची वैशिष्ट्ये लिहायची आहेत, काय काय विशेषता आहेत ते लिहा. तिसरा प्रश्न आहे कवितेतील समान असणारे शब्द लिहायचे. नाखवा, खाडी, भोळी, साऱ्या याच्यासारखे आणखी समान असणारे शब्द तुम्हाला ते लिहायचे आहेत. चौथा प्रश्न आहे सुट्टीत तुमच्या घरी पाहुणे आल्यावर तुम्ही त्यांना तुमच्या गावातील कोणकोणती ठिकाणे दाखवाल, म्हणजे प्रसिद्ध ठिकाणं. आणि पाचवा प्रश्न गोमू माहेरला जाते ही कविता तुम्ही अगदी तालासुरात म्हणायची आहे, पाठांतरही करायची आहेत आणि तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहे. अशा प्रकारे आपण आज एक कविता अभ्यासलेली आहे, गोमू माहेरला जाते. धन्यवाद.